नमस्कार. आज आपण या ठिकाणी जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस अर्थात वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आपणास माहितच आहे की आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी ही दिव्यांगांसाठी समर्पित संस्था आहे आणि माझा मुलगा आल्हाद हा स्वमग्न आहे असल्याचं समजल्यानंतर आम्ही आस्थाचं काम सगळं दिव्यांगांसाठी समर्पित केलेलं आहे आणि आज जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवसाचं आपण या ठिकाणी एक अवेअरनेस कॅम्पेन ठेवला आहे. मी आल्हादला विनंती करते की तू हे रिबिन ओढून आजच्या या जागरूकता कार्यक्रमाचं उद्घाटन कर. ही ओढ जरा असं कर हो आणि ओपन कर केस त्याला. या ठिकाणी आल्हाद आपल्या समोर आजच्या या जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन करतो. थँक्यू आल्हाद. आज नमस्कार. प्रथमतः सर्वांना आजच्या ऑटिझम दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मी विजेता विजय मोरिये आपल्या सर्वांना आजच्या या ऑटिझम दिनाच्या शुभेच्छा देताना आजची यावर्षीची जी थीम आहे ती स्वमग्नता आणि मानवता प्रत्येकाच्या जीवनाचं मूल्य आहे. हो मित्रांनो, यंदाची थीम ही अतिशय सुंदर आहे. अशासाठी की आपण म्हणतो आपल्याला संविधानाने हक्क आणि कर्तव्य सगळी बहाल केले, पण संविधान आपलं काय म्हणतंय तर वी आर द हक्काने जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तर स्वमग्नता हा दिव्यांगातला एक भाग आहे आणि याचाच आधार घेता आपल्या संविधानाने मानवता हे मूल्य आपल्या सर्वांना बहाल केलं. तर आपल्या आजूबाजूला किंबहुना समाजामध्ये अनेक व्यक्ती आपल्याला दिव्यांग दिसतात किंवा जन्मतः काही मुलांमध्ये स्वमग्नता आढळून येते. तर याबाबत आपण जागरूक नसतो. वेगवेगळ्या मिथच्या आधारे आपण त्याचं अनालिसिस करत असतो. तर यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आस्था सोशल फाउंडेशन ही खूपच दिव्यांगांसाठी समर्पित असणारी संस्था आहे आणि या संस्थेशी जोडून त्यांनी आज मला या उपक्रमामध्ये सहभागी केलं आणि बोलवलं आणि यानंतर मला या दिव्यांगाच्या स्वमग्नता या प्रकाराचे खूप सारे एवढे प्रकार समजले. तर मी तुम्हा सर्वांना इथून आवाहन करेन की आपल्या आसपास जर कोणी असेल अशा व्यक्ती किंवा बालक आणि यांच्यामध्ये जर काही असे गुणदोष आढळत असतील आणि आपल्याला त्याबद्दल समजत नसेल किंवा जागरूकता नसेल तर कृपया तुम्ही सर्वांनी आस्था सोशल फाउंडेशनला कनेक्ट व्हा. जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर मी तुम्हाला इथं या फ्लायरवर नंबर डिस्प्ले करून देते आणि तेही नाही जमलं तर मला DM करा. मी तुम्हाला त्या संदर्भात कनेक्ट करून देईन आणि जास्तीत जास्त आपण अवेअर होऊया आणि या लोकांना किंवा या व्यक्तींनाही सन्मानाने आपण जगण्याची संधी उपलब्ध करून देऊया आणि आपल्यातली माणुसकी आपण त्यांच्यासोबत जोडून पूर्ण करूया. आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही समाजकार्याच्या डिग्रीची आवश्यकता नाही किंवा समाजकार्य हे तुमच्या अंगभूत नाहीये किंवा आम्ही कुठच्या प्लॅटफॉर्मला जाऊन करू असं काहीच नाही. तुमच्या आसपासच्या लोकांनाही तुम्ही सहकार्य करून तुमच्या समाजकार्याचा खारीचा वाटा देऊ शकता. आजच्या या सुंदर दिवसाबद्दल मला तुम्ही इन्व्हाइट केलात आणि इथे बोलवलात यासाठी आस्था सोशल फाउंडेशनच्या सचिव सुरेखा पात्रे मॅडम, चाळके सर या दोघांचंही मनापासून मी आभार व्यक्त करते आणि आजच्या संपूर्ण टीमला मी खूप खूप धन्यवाद देते. सर्वांना शुभेच्छा देते आणि पुन्हा असे काही उपक्रम असतील स्तुत्य तर यासाठी तुम्ही निश्चित मला हक्काने बोलवा. मी नेहमी जोडून राहीन आणि मला या संदर्भात बोलवला त्यासाठी मनापासून थँक्यू आणि सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.